10वी-12वी नंतर इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा करायचंय आणि लोकलच्या जीवघेण्या प्रवासाची भीती वाटतेय, तर मग सर्वोत्तम पर्याय कर्जत भिवपुरीचं यादवराव तासगावकर पॉलिटेक्निक. सुसज्ज लॅबोरेटरीज, अनुभवी शिक्षक वर्ग, भव्य ग्रंथालय, जिम, स्पोर्ट्स, सांस्कृतिक कार्यक्रम, बस फॅसिलिटीज आणि बरंच काही. AIML, कॉम्प्युटर, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा उपलब्ध. राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी. अंबरनाथ तालुक्यातील 28 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांची आरक्षणं जाहीर झाली आहेत. उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा आणि अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी विद्यालयात सोडत काढून ही आरक्षणं जाहीर करण्यात आली आहेत. यानंतर तालुक्यात काही खुशी काही गम असं वातावरण आहे. या आरक्षणांमध्ये साई ग्रामपंचायतीसाठी SC, बुर्दुल ग्रामपंचायतीसाठी SC महिला, मांगळूर ग्रामपंचायत ST, डोणे ग्रामपंचायत ST महिला, सागाव ग्रामपंचायत ST, ढवळे कुडसावरे ग्रामपंचायत OBC महिला, गोरेगाव ग्रामपंचायत OBC महिला, खरड ग्रामपंचायत OBC महिला, काकोळे ग्रामपंचायतीसाठी OBC महिला आरक्षण जाहीर केले. 2 महिन्यांपूर्वीच ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांची आरक्षणं जाहीर करण्यात आली होती. मात्र काही जिल्ह्यांमध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे सरसकट सर्व ठिकाणी नव्यानं आरक्षण जाहीर करण्यात आली आहेत. या आरक्षण सोडतीनंतर तालुक्यात काही खुशी काही गम असं चित्र पाहायला मिळत आहे. माननीय राज्य शासनाने अधिसूचना परत निर्गमित केलेली होती. 13 जून 2025 राज्य शासनाची अधिसूचना पारित झाली आहे आणि त्यानुसार 15 जुलैपर्यंत आरक्षण सोडत परत घेण्याचे निर्देश होते. त्या अधिसूचनेतल्या निर्देशांप्रमाणे हे आरक्षण सोडत परत घेण्याचे निर्देश असल्यामुळे ही पार पडलेली आहे. 2025 ते 30 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी अंबरनाथ तालुक्यातील 28 ग्रामपंचायतीचं आरक्षण सोडत सभा शांततेने आणि सर्वांच्या समन्वयाने पार पडलेली आहे. राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी.